क्या बात आहे, खूप सुंदर. ओपनिंग सेरेमनी कंप्लीट झाली, टॉस कंप्लीट झालाय. मॅच आपण लगेच सुरू करतो. आमचे ऑफिशियल्स रेडी आहेत, आमचे स्कोरर्स रेडी आहेत. आपण मॅच लगेच सुरू करतो, जास्त वेळ न घेता. मिनिट्स आणि सनरायझर स्ट्रायकर्स, देयर इज द कॉल आणि आय थिंक टेल इट इज. रवींद्र विचार आणि संतोष सदाशिव विचार यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या कार्यक्रमासाठी आपला हातभार लावायचा, आपण सुद्धा यायचं आहे पुढे. दुकाने सुद्धा जेव्हा आपल्याला कव्हर करायची बेसिक गोष्टी, बेसिक म्हणजे काय, तुमच्याकडे चांगल्या प्रकारचं ग्राउंड. गणपती बाप्पा. नमस्कार मित्रांनो, कोकम प्रेमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि बरेच पहिलाच वर्ष आहे आपला पल्सरचं प्रीमियर लीग ठेवलेलं गेलं आहे आणि तो आयोजित झाला. सर्वजण ह्याच्यामध्ये इच्छुक झालेत खेळण्यामध्ये. तर ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग होणार आहे, तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा मित्रांनो. पल्सरचं प्रीमियर लीग कसं होतं ते. चला मग जाऊया डायरेक्ट ग्राउंडवर आपण. मित्रांनो इथे टी शर्ट वाटप होते आता आणि आपले कॅप्टन समीर विचारे. शुभम भाई. आणि इथे विरुद्ध पार्टी आपली आणि हा विरुद्ध पार्टीचा कॅप्टन आहे आपला. विरुद्ध सगळ्या विरुद्धच आहे, सगळं विरुद्धच आहे वेगळे. टी शर्ट वाटप होतं आता यांचं पण. तर मित्रांनो आपल्यासोबत आहे हितेश आणि मंदार आणि एक दादा आहे रुपेश दादा आपल्यासोबत. आपण विचारूया टीमचं नाव काय तुमच्या? व्हॉट्सअपचे सनरायझर्स. ओके, काय वाटतं तुमच्या टीम बद्दल? आमचा जो प्लेयर्सचा ॲटिट्यूड आहे किंवा बाकी जो खेळाचा परफॉर्मन्स आहे एकदम पॉझिटिव्ह आहे आणि आम्ही पॉझिटिव्ह थॉट्सनीच खेळणार आहोत आणि कप आम्ही जिंकणार आहोत. ओके, फुल एक्साइटमेंट आहे. खूप हार्ड वर्क केलेलं आहे. मुलांनी मेहनत खूप घेतली, बाकीच्या मुलांनी सुद्धा घेतले, पण आमच्या मुलांचा जो उत्साह आहे तो हाय लेवलला आहे. कपची विनर आम्हीच आहोत. त्याचबरोबर जे इव्हेंट केले ऑर्गनाइज त्यांना पण आम्ही शुभेच्छा देतो. खूप छान पद्धतीने ऑर्गनाइज केलंय. पहिलाच वर्ष आहे आपल्या आणि पहिलंच पर्व आहे आपलं आणि चांगलं पहिलं वर्ष झालं ते पण चांगलं झालं. एकदम मोठ्या याच्यामध्ये वाटलं नव्हतं आपल्याला की एवढा मोठा उत्साहात आपण हा साजरा करू हे वाटलं नव्हतं आपल्याला. कन्सेप्ट छान आहे, एकदम खूप छान आहे. असंच दरवर्षी व्हावं. ओके, तुमचा एक्साइटमेंट खूप आम्हाला दिसतोय आणि तुमचं ऑल द बेस्ट तुमच्या टीमला पण. थँक्यू. आणि भेटू आपण ग्राउंडवरच. थँक्यू. सर्वेश अरे राहुल परत स्वयं घेतली इकडे स्वयं मित्रांनो आपल्या फॉलच्या प्रीमियर लीगचे हे 3 मेन आहेत. तर आपण पहिलंच विचारूया रोहन मामाला. मामा काय सांगाल टीमबद्दल? टीमबद्दल एकच सांगेन की आपली सर्वात बेस्ट टीम आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टीमच्या म्हणजे एकदम टीम
म्हणजे बॉन्डिंगने खेळायचं आहे आणि जर टीम बॉन्डिंगने खेळलो तर आपला विजय नक्की आहे, हे शुअर 100% आपणच विजयी होणार आहोत. ओके, समीर दादा विचारतो. समीर दा, टीम सिलेक्शन करताना आपल्या टीमचा आधारस्तंभ दिग्या दादा आणि रोहन दादांनी जो आपल्यावर विश्वास टाकला त्याप्रमाणे आपण टीम चांगलीच निवडलेली आणि 100% आपली पोरं सगळी या टीमच्या विजयात आपला हातभार लावतील आणि आपली टीम नक्कीच विजयी होईल हा विश्वास आहे. ठीक, आता आपण एवढ्या डिग्यामाकडे काय सांगाल मामा? ते ओनर आणि आपले कॅप्टन त्यांनी जी टीम निवडली ते आपला विजय निश्चित आपलाच विजय आहे. सर्वांना ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. एक मिनिट. चला आपण आता भावेशला विचारूया. भावेश, तुझ्या टीमचं नाव आहे? अल्फा रेंजर्स. ओके, काय सांगशील तुझ्या टीम बद्दल? काय नाही, कोण आलं ना अजून. आलं नाही तर स्टिफनेस आहे, धावता नाही तर अडकला सांगतो. ब्लॉगिंगला सुरुवात मी केली, नंतर भावेश येईल हातामध्ये त्याच्या 6 मारते फक्त रेकॉर्ड करणार. मग भावेश सुरुवात करेल त्या ब्लॉगला. जेव्हा मी असेल तेव्हा भावेश करेल आणि जेव्हा भावेश असेल तेव्हा मी शूट करेल. ओके, चला मित्रांनो, तर प्रत्येक टीमचे कॅबिन आहेत. हे बघा, अल्फा रेंजर, सोमजाय स्टेकर, पल्सपचे रूम आणि हे आपलं फल्सप प्रीमियर आणि दुसरा एबी. ओके, आणि बेस्ट माणूस आपले इथे निलेश. चला मित्रांनो, तर आता जाऊया ग्राउंडला आणि बघूया काय तयारी चालू आहे. आता ओपनिंग होते, तर विचारूया भावेशला. भावेश, काय सांगशील? रेडी फॉर द रोड. हा, रेडी फॉर द रोड. ओके. आमची टीम कोण आलं नाही तरी पण आलेत ना, किती जण आले? 5 जण आलेत ना. आता आपण जाऊया, फुल तयारी चालू आहे पुढे मित्रांनो. एकदम एन्जॉयमेंट, एक्साइटमेंट वाढली आपली. ही आपली ट्रॉफी आहे आणि सगळी तयारी. हे बघा मित्रांनो, पब्लिक बघा काय, पहिलाच वर्ष आणि खूप उत्साहात साजरा होतो. चला आपण जाऊया पुढे, जाता लाईनीमध्ये. पब्लिक बघा, का नाही घालू ना सेफ्टी शूज खेळायचं नसला तरी काय घालायचं रमतात. हा दादा, देव सर्व कार्यशी सुरुवात. गणपती बाप्पा नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांना सुद्धा मानाचं मुजरार्पण करून फळसप प्रीमियर लीग प्रेझेंट आवर्जून उल्लेख करावा वाटतो. श्री सोमजाई जाकमाता देवस्थान ट्रस्ट, ज्या ट्रस्टचे चेअरमॅन आहेत सन्माननीय भास्करदाजी विचारे, त्याचबरोबर विश्वस्त आहेत ते भास्कर काशीनाथ विचारे अर्थात बापू, त्याचबरोबर फळसप ग्राम सुधारण मंडळ, फळसप दुधवाडी आणि त्याचबरोबर फळसप ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून एक अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट शिवजन तालुक्यातील या सर्व खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून इथे होतोय. आणि तुम्हाला माहितीच आहे की नंतर काही मॅचेस आपण क्वार्टर फायनल नॉकआउट मॅचेस बघायला मिळणार आहेत. तर त्याचं उद्घाटन सोहळा आपण या स्पर्धेचा आता पार पाडत आहोत. प्रथम विनंती करतो की आपण या ठिकाणी जे एसटी आहे, एसटीचं पूजन इथे केलं जाणार आहे. आपण त्या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ किंवा पुष्पावती अर्पण करून आपण त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. विनंती करतो की जे सगळे ऑफिशियल कमिटी मेंबर्स आहेत ते आपण पुढे या. तुला बोललेलो तरी शार्पलेस प्रेझेंट फळसप प्रीमियर लीग एक सुंदर नीटनेटकं दिमागदार असं आयोजन तुम्हाला स्पर्धेचं पाहायला मिळते. आज या खालसा क्रिकेट ऑफिस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रवींद्र विचार आणि संतोष सदाशिव विचार यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या कार्यक्रमासाठी आपला हातभार लावायचा, आपण सुद्धा यायचं आहे पुढे. प्रीमियर लीग शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा आपण बघितलं तर नितीन, जर आपण सकाळी जेव्हा इथे आलो आपण तेव्हा सर्व आपण बघितलं की सर्व संघ वेळेवर उपस्थित होते.
आज फक्त पुरुषांचे सामने आहेत, फक्त जेंट्सचे सामने आहेत, महिलांचे सुद्धा सामने तुम्हाला बघायला मिळेल. बाजूला आपण बघतो की टर्फ आहे, त्या टर्फ ठिकाणी आपण बघू शकाल ते म्हणजे महिलांचे सामने. त्यांना सुद्धा एक चांगलं व्यासपीठ आहे, चांगलं प्लॅटफॉर्म. प्रत्येक आज ही स्पर्धा या खालसा क्रिकेट ग्राउंडवर आहे. कुठल्या प्रकारचं विघ्न न येता, कुठल्या प्रकारची दुखापत न होता ही स्पर्धा संपन्न होऊ देच आम्ही आलोचनाने प्रार्थना करत आहोत गणपती बाप्पाच्या चरणी. ग्रामस्थ आज या स्पर्धेचा आनंद घेतील. युट्यूब वाहिनीवर गो लाईव्ह या युट्यूब वाहिनी तुम्ही स्पर्धा घरी बसल्या बघू शकता. आवर्जून या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर क्लिक हिरोज या स्कोरिंग ऍपवर सुद्धा तुम्हाला सगळे अपडेट्स बघायला मिळणार. लीग मध्ये कुठला संघ टॉपवर आहे, कुठला संघ बॉटमवर आहे, कुठल्या संघातला परफॉर्मन्स कसा झालेला आहे, हे सगळे अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि युट्यूब वाहिनीवर युट्यूब चॅनलवर तुम्हाला स्पर्धा घर बसल्या बघायला मिळणार आहे. चॅनलचं नाव आहे गो लाईव्ह, आणि गो लाईव्ह तुम्ही जाऊन ही स्पर्धा घर बसल्या सुद्धा बघू शकता. शुभ वाढीला जाते, निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पाडू दे. खरं तर खालसा ग्राउंड म्हटल्यानंतर या ठिकाणी कुठल्या प्रकारची दुखापत स्पर्धा जेव्हा आपल्याला कव्हर करायची बेसिक गोष्टी, बेसिक म्हणजे काय, तुमच्याकडे एक चांगल्या प्रकारचं ग्राउंड उपक्रम हाती घेतलाय की एक चांगली क्रिकेट टुर्नामेंट खेळूला किंवा आपण बघतो या स्पर्धेमध्ये फक्त जेंट्स नाही तर महिला सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळतात. त्यामुळे कुठल्या प्रकारची दुखापत होऊ शकत नाही, कारण त्या ठिकाणी कुठले दगड झाले नाहीयेत, माती नाहीये. तुम्हाला सन्माननीय संतोष नामदेव विचारे साहेबांच्या शुभेच्छा आपण टॉस इथे करतोय. फर्स्ट प्रेसिडेंट्स आणि सोमदेव स्ट्रायकर्स, देयर इज द कॉल आणि आय थिंक टेल इट इज सोमदेव स्ट्रायकर्सने नाणेफेक जिंकलेली आहे. त्याची लफडच झाली, हरकत नाहीये. तर फर्स्ट फेमिनिस्टने टॉस जिंकला, तुम्ही टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? टॉस जिंकल्यावर आमचा फर्स्ट फिल्डिंगचा निर्णय आहे. टार्गेट आम्हाला हे मिळेल तर आम्ही चेस करायचं हे करू. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल, काय तुमच्या भावना होत्या की कशा प्रकारे तुम्ही तयारी केली? आपण बघितलं की या स्पर्धेचं ऑप्शन ऑलरेडी झालं होतं आणि त्यानंतर कशा प्रकारे तुम्ही तुमचा संघ बांधला जो आहे आणि त्याची व्यवस्थित तयारी केली या स्पर्धेसाठी? ही स्पर्धा भरवली म्हणजे खूपच छान भरवली आणि कधी असं म्हणजे विचार पण केला नव्हता की एवढ्या चांगल्या प्रकारे म्हणजे स्पर्धा आयोजन होईल. जसं अभिनय वगैरे आधी आशिष आहे आजींची जे संकल्पना आहे म्हणजे त्यांनी हे केलं त्याप्रमाणे बघितलं तर खूपच म्हणजे आमच्या फळसप गावात तरी म्हणजे आमचे खेळाडू कोण आहेत हेच आम्हाला माहिती नाही की आम्ही बाहेर घेऊन जायला बोललो तर कोणाला घेऊन जायचं. तर त्यासाठी आम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला की आमचे प्लेयर तरी आम्हाला माहिती पडतील आणि आम्ही दुसऱ्या संघाबरोबर खेळू शकतो. कारण आम्ही बघतो की प्रत्येक म्हणजे आमच्या आजूबाजूच्या गावचे सगळे मुलं प्रत्येक गावच्या टीम आहेत ते प्रत्येक दर संडेला त्यांच्या मॅचेस असतात पण आम्हाला कधीच खेळायला भेटलं नाही. तर त्या याने तरी आम्हाला प्लेयर गोळा करता येतील आणि आम्ही जाऊ शकतो. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. सोमदेव स्ट्रायकर, तुझ्यासाठी हा टॉस किती इम्पॉर्टंट होता? माझ्यासाठी हा टॉस इम्पॉर्टंट होता. मला पण ॲक्च्युली फिल्डिंग करायची होती पण ठीक आहे आम्ही बॅटिंग करताना आम्ही चांगला टार्गेट देऊ त्यांना. जसं तुम्ही उल्लेख केला की आम्ही बाकी तिघे दिवशी पण खेळतो पण असं जे ग्राउंड आपल्याला भेटलंय की चांगली लेदरची विकेट आहे, आउटफील्डला ग्रास आहे, अशा ठिकाणी खेळण्याचा आनंद कशा प्रकारे तू साजरा करशील आपल्या संघासोबत? खूप मी दादूचे आणि इतर सर्व मान्यवरांचे आभार मानतो. आशिषने यासाठी खूप मेहनत घेतली त्यांचे पण आभार मानतो. आपल्या गावातील मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि याच्यातून ते पुढे जातील अशी आशा आहे. लास्ट क्वेश्चन, 4 षटकांची मॅच आहे आणि 4 षटकात तुझा संघ काय एक्सपेक्ट करतो, किती धावा होतील 4 षटकांमध्ये? एक्सपेक्ट करतो मी 55 ते 60 धावांचा आणि आम्ही ते डिफेंड करणार आहे नक्की. क्या बात आहे, काय कॉन्फिडन्स आहे. दोन्ही कॅप्टन ऑल द बेस्ट आपण देऊया. टॉस कंप्लीट झाला, टॉस इथे जिंकलेला आहे म्हणजे फुलसप एमिरेट्स या टीमने आणि निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करणार आहोत. या आपण दोन्ही कॅप्टनचे शुभ असते बलूचा आपण आता सोडूया आकाशामध्ये. 1 2 3 क्या बात आहे, खूप सुंदर. ओपनिंग सेरेमनी कंप्लीट झाली, टॉस कंप्लीट झालाय, मॅच आपण लगेच सुरू करतो. आमचे ऑफिशियल्स रेडी आहेत, आमचे स्कोरर्स रेडी आहेत, आपण मॅच आपण लगेच सुरू करतो जास्त वेळ न घेता.
बाजूला गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. चला बाजूला एक बॉल दोन टाकू शकतो. मित्रांनो आता आपली बॅटिंग आहे आणि 70 रनचा टार्गेट आहे आपल्याला. समीर दा आणि आपला एक बॅट्समॅन आहे तो उतरलाय. चला बघूया आपण चुकीच्या माय शाबाश 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 शाबाश. समजायचा बॉल होता. बस ही सुरुवात आहे भाई. बॉलर शाबाश 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 शाबाश. और थ्रो बॅट कुठे यार तुझा बॅट कुठे शाबाश 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 शाबाश. बघितलं ना म्हणून लावले. अरे दोघांनी रे दोघांनी 6 बॉल 50 मारून 25 ये नो बॉल है. नो बॉल. चार मारले ना. 4 बार ठेवले त्यांनी. नाही 4 नाही. त्यांचा 19 होता. नाशिक बॉलरचे शाबाश शाबाश शाबाश. उलटाच दिला उलटाच सही. दादा समीर दादा समीर दादा शाबाश शाबाश शाबाश. अरे लावले परत ते काय शो पडला मस्त गेला असता.
अरे फेकते ना देवा. धाव धाव. अरे यार दादा फेकते समजायला पाहिजे. बॉल का आता बॉल टाकला. चौका चल. मित्रांनो पहिली मॅच बाहेर पडलोय पण ठीक आहे चांगलं केलं क्लिअर. आणि आता नाश्त्याला आलो आपण दाखवतो कशी वस्तू आहे केली नाश्त्याची वगैरे. हे बघा इथे नाश्त्याचं सर्व सोय आहे. मॅच खेळून झालं पोरं नाश्त्याला गेलं. काय बोलतो भाई. आणि तिकडे ना लेडीजची मॅच चालू आहे आणि मस्त ना. आणि दाजी आजोबा पण आलेत तिकडे. हे बघा तिथे लेडीजची मॅच चालू आहे. चला आपण नाश्ता करून घेऊया आधी. नाश्ता बघा काय काय इडली आहे पुढे आणि शिरा वाटतं बहुतेक. आणि ते ज्यूस आहे. इथं पेरूचा ज्यूस आहे आणि ते भाई हे काय कोणते राजा वाटत आहे. राजा रे राजा वाटत आता इथे आला हे हा तो भारी आहे. इथं काय नाही जिंकून नाही जाता तरी खाता येत रे. मी हात पण नाही लावला अजून डिशला. एवढं मनाला लावून घेतलंय. नाश्ता नाश्त्याला टाइम झाला. शिरा आणि घेतलंय नाश्ता करायला प्रॉपर मॅनेजमेंट. खाली होता नाही ना. मी मारला पाहिजे होता खाली. मारला पाहिजे पुढे नको एवढा अगोदर. चला मित्रांनो आता लंच टाइम झालाय जेवणाचा आणि थोडा आराम आहे 2 मॅचेसचा कारण चालू आहे आपला राऊंड. तिसरा राऊंड आहे आपला. तोपर्यंत जेवून घेऊ आपण. आणि भाई बघा भाई कॅच पकडला एकदम सॉलिड कॅच. हा जिंकलो. शाबाश. यांचा फर्स्ट राऊंड जिंकलेला आहे तर आमचं बाकी आहे. बघू आता आपण जाऊ लंचला. हा असंच होतो. पण जेवणासाठी काय काय पदार्थ आहे बघूया. भाई येणार ना तुला पहिला घेणार. मॅचचा तो विनर देतो. बघा इथं मॅच मध्ये आणि पुढे काय काय बघूया आपण. इथे गुलाबजामुन आणि रसगुल्ले पनीर. ओके दाल राईस आणि इकडे पापड. ओके ओके इथे वाटतं छास आहे वाटतं. हे काय ज्यूस आहे ना. ओके चला आता आपण जेवून घेऊया. हे भाई लाईनीत हा चालू विशाल पण चालू. अरे हा ओके डिश बघायची चालू. खेळ काय नाही पण हा मेन आहे. राहुल बघितल्यानंतर शिव्या काय हा मेन आहे.
चला मित्रांनो, लंचचा टाइम झाला. मी घेतली पनीरची भाजी. एवढं सर्व भाई बघा. हा भाई पहिला ऑल टीम जेवून घेते. आपण लंच करून घेऊया. हळूहळू सर्वजण जेवायला घेते. तोपर्यंत जेवण लगेच रिलॅक्स होऊन. चला राजू मॅडमचे शुभ असते. मित्रांनो, नाश्ता बघा काय काय. डोसा आणि वडापाव वगैरे, सँडविच आणि चाय. तर आपण डोसा खाऊन घेऊया. सर आपण सांगितलं डोसा आता नाश्त्याला. मित्रांनो, आता सेमीफायनल चालू आहे मॅच. 4 ओव्हरची मॅच. अरे आता बाहेर बसला ना. आता फायनल पण 4 ओव्हरची आहे संतोष. फायनल पण 4च ओव्हर आहे. फायनल मारणार आम्हीच. अरे तू सांग कोणाला करायचं, आम्हीच मारणार फायनल. हे कंटेंट घेतो. काय पण कर. आमचा ओनर काय म्हणला माहिती आहे, तुम्ही फायनल आलात ना, हेच माझ्यासाठी मोठं आहे. हे कंटेंट आता हेच आहेत. सगळे म्हणजे कोण? सगळे टीम बाकीच्या. बाकी सर आम्ही मारला किती पाहिजे तर ना. जबरदस्त. ते 100% जिंकणार. तुला काय बोलायचंय? कोण आहे? काय बोलायचं तुला? कोण आहे पण? कोण नाही? असं काय करू नको तू, ठेव. तुला काय बोलायचं शुभम? तुला काय बोलायचंय? काय आता काय जिंक पहिला. हे शुभम, तुला काय बोलायचंय? शिवमची बुकिंग पहिला मॅचला उदास झालेला भाई. गप. हा पहिला मॅचला एकदम पहिला मॅचला शांत झाला. शुभम काय झाला? नको ना. आला चामू आला. संतोष फायनलला गेलास तुमची टीम. तर मित्रांनो, आता फायनल मॅच आहे आणि फायनलला 22ची टीम आहे संपूर्ण. आणि समोरची आहे ती तुम्हाला दाखवतो कुठली टीम आहे ते. तर आजचा मॅच टफ होणार आहे. तर बघूया आपण टॉच उडवतो ते जाऊन येऊया. इथं पल्स प्रीमियर लिंक आणि पल्स प्रीमियर लिंक. हा दोन्ही फायनल आहेत दोघांच्या पण. नंतर आपण ओनरची बाईट घेऊया. ट्रॉफी आहे फायनलची आणि कोणाच्या पदरात पडते ती ट्रॉफी. ह्या ट्रॉफीचा विनर कोण आहे हे लवकरच आपल्याला समजेल. मोबाइल पीछे पुष्करामा आणि संतोषदा आता फायनलला गेली तुमची टीम. काय सांगाल त्याबद्दल? खरं तर गेले 2 आठवडे प्रॅक्टिस करत होतो. सगळी मुलं ज्या प्रकारे खेळत होती, मला पहिल्या दिवसापासून वाटत होतं की आम्ही सेमीफायनल्स आणि फायनलमध्ये पोहोचणार. परंतु काय असतं क्रिकेटमध्ये, त्या दिवशीचा खेळही तेवढाच महत्त्वाचा असतो. परंतु सगळ्या मुलांनी करून दाखवलं आणि मला असा विश्वास वाटतो की आम्ही फायनलची ट्रॉफी पण घेऊन जाणार. ओके, ऑल द बेस्ट. आणि याच्या सर्वाचा मागचा श्रेय आहे आपला थोडंफार आता संतोष दादाला, कारण या टीमचा कॅप्टन आहे तो. तर संतोषदा काय बोलशील तुझ्या टीम बद्दल? धन्यवाद.
जेवढा मी जसं टीमला सांभाळलं आहे त्याच्यापेक्षा जास्त आमचे ओनर जे आमचे दादा आहेत त्यांनी सांभाळलेलं आहे. प्रत्येक वेळी सपोर्ट केलेला आहे आणि वेळच्या वेळी त्यांना सजेशन केलेलं आहे. त्यासाठी मला टीमचे प्लेयर्स एकदम छान मिळाला आहे, जेणेकरून प्रत्येक गोष्टीसाठी 100% देतात. त्यामुळे हा आमचा रिझल्ट 100% येतो. ऑल द बेस्ट सर्वांना. भावेश भाई पण आहे आपला, जिंकणार आम्ही फायनल आमची. ऑल द बेस्ट. आणि समोरची टीम आहे अपोजिटची. 2 टीममध्ये फायनल होणार आहे आणि जे काही निर्णय असेल तो आपल्याला लवकरच भेटेल. पहिली येणार स्कोर मारायला लागेल आणि ओनर आमचे पुस्तक पहिल्या मॅच सांगतो. हारून आम्ही बसलेले आहोत. चल पहिली ओव्हर. शाबाश शाबाश. जास्त खेचला तर आवाज ओढली. नशीब 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 नशीब. मला सीताराम आणायचं ह्याच्यात जावं लागणार. आदित्य जातो मी सांगतो आता तेवढं मला लागलं. एवढं मार नको सकाळपासून हेच मारतो आम्ही. एवढं नाही मारायचं संपेल ना मला मारायचं. शाबाश शाबाश. ला टार्गेट दिलंय समोरच्या टीमने. पहिला विकेट घ्यायचे तुम्हाला. बघूया आता समोरची टीम किती मारते. फायनल मॅच आहे मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग असणार. टफ होणार मॅच. बघू आता काय होतं फायनलला. इथे सुमित आणि सुहास दादा दोघं उतरले ओपनिंगला. स्ट्रोम चेसर मध्ये आलो तो ओपनिंग तरी केली. पहिलाच बॉल चौका. विशाल डाय पाहिजे होती. हे डाय मारायची ना विशाल. डाय मारायची ना भाई. अरे हा चान्स होता फेमस व्हायचा. पुढच्या वर्षी प्राइस वाढली असती 2 लाख.
झालं हाकलवलं तिकडे तुला. आता इथे हो आई चप्पल कसा टाकला रे सिक्स. जबरदस्त टाकला रे. हो आई चप्पल टाकला रे. परत टाकलं रे. कॅच 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 घे. शाबाश 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 शाबाश. एक नंबर कॅच. दुसरी ओव्हर अवघड टाकलं रे. बघून मारला रे त्याने बघून. हा सुमित गेला. विकेट. आय शपथ जबरदस्त विकेट घेतला. एक नंबर चांगला प्लेअर बाहेर काढला. अजून एक नंबर प्लेअर बाहेर काढला. आहे पण आता काय ना. आता 2 गेले ना ऑलरेडी. मजबूत गेले. आता काय नाही चान्स आहे. गेला भाई. विन 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 विनर द मॅच. कमेंट नका करू रे. फायनल मारली रे. जबरदस्त फायनल. शेअर वाढले. पण फायनल विनर मारली या लोकांनी. एक नंबर विनर आहे. तर धोनी आले 6 मार आला काय जमला नाही फिनिश. माझी बॅट कुठे आहे. आपण सुद्धा या. खजिनदार विलास तात्या विचारे, उपकार्याध्यक्ष संतोष विचारे, आपण सर्वांना विनंती करतो की सर्वांनी आपण यायचं आहे या ठिकाणी. त्याचबरोबर फळसप ग्राम सुधारणा मंडळ मुंबई अध्यक्ष अजित विचारे साहेब, सरचिटणीस राजेश विचारे साहेब, आपण सुद्धा या. आपल्याला बघा यानंतर अजून एक त्यांना मॅच खेळायची आहे. लेदर बॉलची मॅच आहे. त्यामुळे आपण जरा थोडंसं फास्ट घेत आहोत. प्लीज विनंती करतो की आपण जरा फास्ट या. त्याचबरोबर ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय सुधीर साळवी साहेब, आपण विनंती करतो की आपण यायचं आहे. उपसरपंच श्रीकांत विचारे साहेब, आपण सुद्धा या. रिसॉर्ट्स विनंती करतो की आपण यायचा आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. जसं मी आपण मगाशी उल्लेख केला हरणे दापोली या ठिकाणी आपण बघतो की हा रिसॉर्ट खूप चांगला बघायला मिळत आहे. रिसॉर्ट अँड स्पा त्यांचा सन्मान संपन्न होईल. सन्मानित करतोय म्हणून विचारांचा सन्मानित होत आहे. त्यांचा सुद्धा मी आभारी व्यक्त करतो. आमच्यावर इथे त्यांनी विश्वास दाखवला, आम्हाला चांगला सपोर्ट केल्याबद्दल त्यांचा मी आभारी व्यक्त करतो. अमरीश ग्रुप्स आपला सन्मान संपन्न होईल. ते संपन्न होत आहे. आपण सन्मानित सही डिझाईन विनय विचारे यांचा. मी रवींद्र विचारे साहेबांना विनंती करेन की आपल्या शोभेस आपण हा सन्मानित करावा. संघमालक पुष्कर विचारे यांचा. आणि जोरदार विजय सलामी पहिल्याच पर्वामध्ये फर्स्ट सीझन मध्ये विजय बापू विचारांना विनंती करतो की आपल्या शोभेस आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. टीम ओनर सोनजाई स्ट्रायकर्स विशाल विचारे. सनरायझर्स टीम ओनर राजेंद्र विचारे. मी नामदेव विचारांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. फळसपचे सनरायझर्स सुद्धा वडिलांच्या शुभ हस्ते सन्मान स्वीकारतात राजेंद्र विचारे. विजय कुमार विचारांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण रमाकांत विचारांचा सन्मानित करायचा आहे. एव्ही वॉरियर्सचा सन्मानित आपण करायचा आहे.
आणि संघमालक आहेत ते अमोल विचारे आणि मी श्रीकांत विचारे यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते आपण अमोल विचारे यांना सन्मानित करायचं आहे. स्ट्रॉंग चेझर्स म्हणजेच फळसप एमिरेट्स संघमालक आहेत रोहन विचारे आणि मी शेखर नामदेव विचारांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मानित करायचा आहे संघमालकांचा. रोहन विचारे पण की आपला प्रकाशामध्येच आपल्याला सामने संपवायचे होते पण थोडासा डिले झालाय. यानंतर काही मॅचेस सुद्धा इथे होणार आहेत. पण आपण आता जास्त वेळ न घेता लगेचच प्रॅक्टिस सुरू करतोय. सर्वप्रथम अंतिम सामन्याचा सामनावीर जो महिलांचा सामना झाला त्यामध्ये आपण सामनावीरचा पुरस्कार इथे देणार आहोत. पूजा मॅन ऑफ द मॅच खूप सुंदर अशी ट्रॉफी पहिल्या पर्वामध्ये ही ट्रॉफी आपल्या शोकेस मध्ये शोधून दिसेल अशी ही ट्रॉफी आणि पूजा ठरली आहे म्हणजेच या मॅच मॅन ऑफ द मॅच अंतिम सामना. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजा पुरस्कार जयंत विचारे साहेबांना विनंती करतो की दादा आपण पुढे आणि आपल्या शोभा साहेबांना पुरस्कार द्यायचा आहे. अजून एक ट्रॉफी तुमच्या शोकेची शोभा वाढवणार. जोरदार टाळ्या होऊ द्या. महिला सुद्धा मागे नाहीये. मागे मॅच आणि बॅक टू बॅक बेस्ट बॅट्समन एक विकेट्स काढल्या. लेडी वॉरियर्स या संघाच्या जयती विचारे आनंद तुमच्यासाठी बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट विथ 3 विकेट्स श्रावणी विचारे. या पूजा 49 रन्स. संतोष विचारे साहेबांना विनंती करतो की आपण यायचंय पुढे. मेडल मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि बेस्ट बॅट्समॅनची ट्रॉफी शोकेस भरून गेलं. टेबल साफ केला असं म्हणायला हरकत नाही. ट्रॉफी डिस्ट्रीब्यूट करायची आहे. दाजी आणि संध्या काकींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी आपण डिस्ट्रीब्यूट करायची आहे. लेडी वॉरियर्स पहिल्याच पर्वामध्ये रनर अप संघ ठरलाय या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. दाजी आणि संध्या काकींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. ही ट्रॉफी तुम्हाला द्यायची आहे या पुढे संघाला लेडी वॉरियर्सना. धनादेश आहे आणि त्याचबरोबर एक चषक सुद्धा आहे या सर्व संघासाठी पुढे खेळाडूंसाठी. जबरदस्त आहे जबरदस्त लेडी वॉरियर्स सुद्धा सांगायचं आहे. फक्त ट्रॉफीवर समाधान म्हणून चालणार आहे. तुम्हाला तुझ्यासाठी मेडल सुद्धा आहेत. चला आपण आता नेक्स्ट प्राइज देऊया. चॅम्पियन संघ चॅम्पियनशिप पहिल्या स्पर्धेमध्ये पटकावली ती रॉयल क्वीन या संघाने दर्जेदार खेळ केला. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काय खेळ केला या संघाने आणि पहिलं पर्व गाजवलंय ते रॉयल क्वीन या संघाने. मी असं विचारे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. 32 धावांची खेळी आणि 32 धावांच्या खेळीच्या जोरावर आपण बघितलं की सामन्याचा पुरस्कार हा खेळाडू पटकावतोय. एक सुंदरशी ट्रॉफी आणि इयरबड्स. फायनल मॅच म्हणून मॅच विशाल साळवी आणि या चषकावर आपलं नाव कोरलं. 5 विकेट काढत असताना फळसपचे सनरायझर्स खेळाडू आहे सुमित विचारे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. राजेश विचारे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यावा. सुमित थोडीशी दुखापासून झाली होती ग्राउंडवर. चेंडू कव्हर करून थोडंसं लँड होऊन त्याच्या काल दुखापत झाली पण काय गोलंदाजी केली पण या स्पर्धेमध्ये 100 पेक्षा जास्त धावा कुठल्या तब्बल 118 नुसत्या कुठल्या नाही तर ठोकल्या. नाव आहे टीमचं एव्ही वॉरियर्स आणि खेळाडू आहे सुमित साळवी.
संतोष नामदेव विचारे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभस्थापना पुरस्कार द्यायचा आहे. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स इन द टुर्नामेंट बाय सुमित साळवी. स्पर्धेमध्ये कुठल्या तब्बल 121 धावा इतक्यावर त्याचं काम भागलं नाही. 5 विकेट सुद्धा काढल्या आणि खेळाडू ठरलाय संतोष साळवी. कॅप्टन स्पेशल रोल संतोष साळवी, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. चला पूर्ण संघ आणि संघ मालकाने सुद्धा यायचं आहे. आपण पुढे एक ट्रॉफी तुम्हाला स्वीकारायची आहे. एव्ही वॉरियर्स फायनलिस्ट टीम. चला मागे सुद्धा काही खेळाडू वाढ बघतात की कधी प्रॅक्टिस समाप्त होते आणि कधी फ्लड मध्ये लेझर क्रिकेट खेळतोय. प्रेक्षकांची विनंती उपस्थित आहेत. अशोक सिंग आहेत, कमलेश आहे, सुशांत आवडे, करण जे टीमला. कॅप्टन स्वतः इथे मात्र ट्रॉफी स्वीकारतोय, उचलतोय. रनर अप टीम एव्ही वॉरियर्स. पहिल्या पर्वातला चॅम्पियन संघ अल्फा रेंजर्स. चुकून मागून जर कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर सर्वांकडून निश्चितच दिलगिरी व्यक्त करतो. पण त्यापुढे खास करून खूप चांगली उत्तम नाश्त्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाली किंवा इव्हेंट हा पूर्ण इव्हेंट मॅनेज ज्याप्रमाणे झाला त्या सर्वांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. पहिल्या पर्वामध्ये सर्वांनी मात्र खूप भरपूर प्रेम दिलं, सर्वांनी चांगला सपोर्ट केला, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, थोडासा आपण फास्ट घेत आहोत. पुढच्या वर्षी अजून चांगलं करण्याचा आपण प्रयत्न करू. पहिल्या वर्षात आपण उंच विरुद्ध घेतली चॅम्पियन. अजून एक लकी ड्रॉ आपण इथे, पण जो पिरियड आहे तो 1 जून ते 30 जून, आय थिंक सो राईट. 1 जून ते 30 जून मध्ये तुम्ही आवर्जून तिकडे जाऊ शकता. रिसॉर्ट अँड स्पा. हा चल मित्रांनो, फायनली विनर मारलेली आहे आणि हा ब्लॉग इथेच एंड होते आणि विनर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.